आज गणेश जयंती ओझरला भाविकांचा महापूर आलेला दिसतोय। पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे। देवस्थानच्या विश्वस्त मंडळींनी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतची चोख काळजी घेतलेली आहे। मग ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष असतील, माजी अध्यक्ष असतील किंवा त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर ओझर गावचे सगळे ग्रामस्थ याबाबतची विशेष काळजी घेत असतात। आजच्या गणेश जयंतीचं नेमकं महत्त्व काय, वर्षातून 2 वेळा गणेश जयंती साजरी का केली जाते, आपण जाणून घेऊया। काय सांगाल, गणेश जयंती 2 वेळा साजरी का होते आणि आजच्या जयंतीचं विशेष महत्त्व काय? गणेश जयंती जी आहे ती 2 वेळा साजरी करण्याचं कारण असं की लौकिक अर्थाने आपण जर पाहिलं तर भाद्रपद महिन्यामध्ये गणेश स्थापना केली जाते आणि त्यावेळेस गणपती बाप्पांचं संपूर्ण भारतात, संपूर्ण जगामध्ये त्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। आणि जी मागी गणेश जयंती जी असते त्या दिवशी गणेशाची स्थापना केली जात नाही, पण गणपती बाप्पांचा जन्म हा जो झालेला आहे ते एक पुराण काळामध्ये शिवपुराणामध्ये एक कथा आहे ज्याचा संदर्भ शिवपुराणामध्ये मिळतो। शंकर आणि पार्वतींचा जेव्हा विवाह व्हायचा होता तर त्याच्यासाठी तो विवाह होण्यासाठी कामदेवांना विष्णू भगवंतांनी तयार केलं आणि कामदेवांनी शंकर भगवंतांची तपस्या भंग केली। तर मग ती तपस्या भंग केल्यामुळे शंकर भगवान क्रोधित होऊन त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्यांना भस्मसात केलं। मग आता पुढे काय, तर मग त्यांचं पुढे काय होणार? मग तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांना एक वरदान दिलं की मी त्या आपल्या पार्वती मातेच्या उदरातून जन्म नाही आहे। खरं तर हे बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की गणपती बाप्पांचा जन्म पार्वती मातेच्या ह्याच्यापासून आहे, तर ते गणपती बाप्पा तेव्हा मी अवतार घेईल, तर तो जो अवतार आहे तर तो मागी महिन्यामध्ये झालेला आहे असं पुराण काळामध्ये पुराणाच्या ग्रंथामध्ये त्याचं हे वर्णन मिळतं। असं ह्या मागी गणेश जयंतीचं एक महत्त्व आहे। आजच्या दिवशी काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत किंवा हा उत्सव किती दिवस सुरू राहतो? हा उत्सव जसं आपण भाद्रपद महिन्यामध्ये जर पाहिलं की भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते भाद्रपद शुद्ध पंचमीपर्यंत हे ओझर इथे साजरा केला जातो। तसाच इथे मागी गणेश जयंती ही मागी शुद्ध प्रतिपद्या ते मागी शुद्ध चतुर्थीपर्यंत साजरी केली जाते। तर हे 4 दिवस गणपती बाप्पांचे जसे आपण भाद्रपद महिन्यामध्ये पायीद्वार असतात, 4 दिवस 4 बहिणींना ते भेटायला जातात, तसंच त्यांच्या द्वारयात्रा ह्या निघत असतात मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने माघ महिन्यामध्ये। तर त्याचं त्या ज्या ठिकाणी जातात ते 4 ठिकाणी, तर त्यांचे द्वार आपण जसं म्हणतो की एखाद्या आता इथे 4 दिवस आहेत तर पूर्वद्वार जे आहे ते उमरजला जातं। ते उमरज द्वार जे आहे तर हे उमरज गावी न जाता माघ महिन्यामध्ये त्याच्या अलीकडे तिथे एका म्हणजे शेताचे तिथे गणपती एका देवीचं मंदिर आहे ते शीतळा मातेचं। तर तिथे ते जाऊन थोडक्यात एक ते बोलवणं की आम्ही ही जयंती साजरी करतो आहे याच्यासाठी ते हे केलं जातं। तसंच आता ह्या दिवसाचं महत्त्व असं, या चतुर्थीचं महत्त्व की सकाळी 5 वाजता मंदिर उघडलं जातं। गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा केली जाते। अलंकार जे आहेत आपल्याकडे पारंपरिक पेशवेकालीन जे अलंकार आहेत ते चढवले जातात। त्याच्यानंतर गणपती ट्रस्ट जे आहे आपलं ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचा अभिषेक होतो। अभिषेक झाला की भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जातं। हे परत सकाळी 10 वाजता इथे गणपती जन्मानिमित्त आज आमच्याकडे पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी यांचं कीर्तन गणेश जन्माचं होतं। 12:30 वाजता गणपती बाप्पांचा जसा आपण श्रीकृष्ण भगवंताचा जन्म साजरा करतो तसाच इथे मोरया गोसावींची पदं म्हणत इथे गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा केला गेला। आज 12:30 वाजता गणपती बाप्पांचा जल्लोषात साजरा केला। त्याच्यानंतर संध्याकाळी इथेच आज संध्याकाळी 7 ते 9 माऊली महाराज कोठळे यांचं 7 ते 9 हे कीर्तन आहे। आणि रात्री पुन्हा छबिना आणि पालखी जशी भाद्रपद महिन्यामध्ये करत असतो तशी छबिना आणि पालखी आणि गणपती बाप्पांना पारंपरिक पोशाख घातले जातात। तसेच दागिने जे आहेत ते घातले जातात आणि गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। हा जन्म सोहळा
किंवा कीर्तन उत्सव हा किती दिवस सुरू राहतो? हा कीर्तन उत्सव माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते माघ शुद्ध नवमीपर्यंत चालू राहतो. म्हणजे अजून किती दिवस? साधारण 6 तारखेपर्यंत आहे. 6 तारखेला काल्याचं कीर्तन म्हणून या उत्सवाची सांगता. जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकापैकी 2 गणपतीची श्रद्धास्थानं आहेत. एक लेण्याद्री आणि एक दुसरं ओझर. ओझर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची विशेष काळजी घेतली जाते. आणि प्रामुख्याने या ठिकाणचे अध्यक्ष असतील, त्यांचे सहकारी असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ असतील, ही सगळी मंडळी पहाटेपासून येणाऱ्या भाविकांची काळजी घेत असतात. विशेष म्हणजे येणाऱ्या भाविकांना अल्पदरामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रामध्ये विघ्नरचं हे जे अष्टविनायकापैकी एक जे गणपतीचं स्थळ आहे हे अतिशय पवित्र आणि याचं महात्म्य प्रचंड आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासून प्रचंड गर्दी आहे. लोक लाईनमध्ये दर्शन घेतात. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतचा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे. भाविकांनो, इथे या लाईनमध्ये दर्शन घ्या. कोणती गैरसोय असेल तर अध्यक्षांना भेटा किंवा त्यांच्या चौकशी कक्षामध्ये भेटा. आपल्या पाकिटाची, दागिन्याची काळजीसुद्धा घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओझर. चला या पुढे. मावशी मध्ये सावकाश. तुम्हाला हो वाणी साहेब.
कोवडे, मंगेशदा ठोकरकर, दत्तूदादा कोवडे यांच्या आज गणेश जयंतीच्या दर्शनाला भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आलेले आहेत। नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। सगळ्यांची इच्छा होती की महेशदादा मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हावेत। आपण गणरायाला प्रार्थना करूया की हे गणराया आमच्या महेशदादांना मंत्री कर। तुम्ही आज गणरायाच्या दर्शनाला आलात, गणरायाकडे काय मागणी कराल, काय प्रार्थना असेल? विघ्नहर्त्या गणरायावर अनेक लोकांची श्रद्धा आहे, तशी माझी पण श्रद्धा आहे आणि त्यामुळं मी महिन्यातनं 1-2 वेळा तर येत असतो गणरायाला। आज विघ्नहर्त्या चरणी आज गणेश जयंती आहे, एवढीच प्रार्थना करतो की या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊन नको देऊ, कुठलंही विघ्न येऊ नको देऊ, या देशावर राष्ट्रावर कुठलं संकट येऊन नको देऊ। सगळी विघ्न दूर करण्याची ताकद या भारतातल्या सगळ्या नागरिकांना द्या। धन्यवाद। आपल्यासोबत होते भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे। सर्वसामान्य माणूस, शेतकरी वर्ग या सगळ्यांचं संकट दूर कर। यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे, पाण्याचं नियोजनसुद्धा चांगलं होऊ दे आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेवर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको, अशा प्रकारची प्रार्थना आमदार महेश लांडगे यांनी केलेली आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।